ॲडमिशनची जी लिंक आहे त्याच्यावरती आपण गेल्यानंतर त्या लिंकवरती ॲडमिशनची प्रोसेस चालू होती. तर त्याच्यामध्ये तळेगाव दाभाडेमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजचं पण नाव दिसतंय. म्हणजे विद्यार्थी तिथं गेल्यानंतर त्यांना दिसणार आहे की कोणत्या शाळेमध्ये प्रवेश क्षमता किती आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी फी किती असणार आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी किती ॲडमिशन घेऊ शकतात, कोणत्या कास्टच्या किती विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी जागा आहेत, या सगळ्या गोष्टी तिथं त्या साईटवरती गेल्यानंतर ओपन होतात. म्हणजे सगळी साईट एकच आहे. ऑनलाईन प्रोसेसला गेल्यानंतर जी आहे FYJC ॲडमिशन प्रोसेस ती लिंक ओपन केल्यानंतर सर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही ॲडमिशन देणार आहात. ऑफलाईन पद्धतीने आपण ॲडमिशन देऊ शकत नाही. गेल्या वर्षीपासून सेंट्रलाइज पद्धतीने ॲडमिशनची प्रोसेस चालू झालेली आहे. फक्त मॅनेजमेंट कोटा 5%, इन हाऊसचा 5% आणि मॅनेजमेंटचा कोटा 5% आहे. तर तेच ॲडमिशन फक्त बाहेरच्या विद्यार्थ्यांचे आपण डायरेक्टली करू शकतो. अदरवाईज बाकीचे जे विद्यार्थी आपल्याला लागणार आहे तर सेंट्रलाइज पद्धतीने विद्यार्थी फॉर्म भरतील. त्याच्यामध्ये आपल्या शाळेचं नाव नमूद झालेलं आहे. तर तिथं कुठल्या नावाने ते असणार आहे? नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव दाभाडे या नावाने आपल्या शाळेचं त्या ठिकाणी नाव दिसणार आहे. आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सगळी त्याच्यामध्ये डिटेल्स मिळणार आहे. शाळा कोणत्या ठिकाणी भरती आहे, त्याच्यामध्ये भौतिक सुविधा कोणत्या असणार आहेत, नगरपालिका त्यांना कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला 1ली ते 12वीपर्यंत नगरपालिकेने स्पोकन इंग्लिशचा मोफत कोर्स चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या तासिका विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये घेतल्या जातात. आता कम्प्युटर लॅब आपली सँक्शन होती आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचंही संगणकाचं देखील शिक्षण दिलं जाणार आहे. अद्ययावत असं आपल्याला ग्रंथालय मिळालेलं आहे, त्याचाही विद्यार्थी लाभ घेऊ शकतील. ह्या माध्यमातून जर शिक्षण घेतलं तर मुलांना पुढच्या उच्च शिक्षणासाठी देखील वेगवेगळी द्वारं ओपन होणार आहेत. त्याच पद्धतीने त्यांचा 11वी-12वीचा जर त्यांनी तो खर्च वाचवला, बाहेर जो शिक्षणासाठी जातोय त्यांचा, तर ते पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थी तो खर्च नक्कीच वापरू शकतात. त्याच्यामध्ये मॅडम आपण कास्टचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये काहींना जातीचे प्रमाणपत्र नसतील तर त्यांच्यासाठी काय सुविधा आहे आपल्याकडे? नॉन क्रिमिनलचे जे आहे प्रोसिजर ते त्यांना 2 महिन्यापूर्वीच ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत व्हॉट्सअपच्याद्वारे शिक्षकांनी त्यांना कळवलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने मुलांनी डॉक्युमेंट्स कंप्लीट करून ठेवले असतील. परंतु जर नसतील कंप्लीट तर शाळा त्याच्यासाठी त्यांना नक्कीच मदत करेल. नाही, कास्ट सर्टिफिकेट नसेल तर म्हणतोय मी, एखादा विद्यार्थी आहे पण त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, त्याच्यामध्ये ओपनमध्ये देणार त्याच्यामध्ये. फ्रीमध्ये शिक्षण आहे, इतर काही स्पर्धेचा विषय नाही. आपल्याला जरी समजा कास्ट सर्टिफिकेट नसेल ऑनलाईनवरती फ्री स्पर्धा परीक्षेचं सांगा ना मॅडम.